आपण पाहत आहात वेरूळ येथील बुद्ध लेणी समूहातील 10व्या क्रमांकाचं लेणं. यामध्ये बुद्ध धम्मातील एक विशेष प्रसंग लक्षात येतो. हीन यान पंथ आणि महायान पंथाचा संगम या शिल्पामध्ये आपणास दिसायला मिळतो. मागच्या बाजूस आपल्याला चैत्य दिसते. हे चैत्यमध्ये हीनयान पंथाचे प्रतीक असून हीनयान पंथामध्ये चैत्याची पूजा करण्यात येते आणि समोरच्या बाजूस बुद्ध मूर्ती दिसते. हे एक महायान पंथाचं प्रतीक असून बुद्धाची पूजा मूर्तिरूपाने करण्यात येते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस बोधिसत्व असून एक आहेत पद्मपाणी आणि दुसरे आहेत वज्रपाणी. लेणीच्या वरच्या भागात आपणाला पट्ट्या दिसतात. या पट्ट्यामुळे तेथे जे काही ध्वनी असतात त्याचं व्हायब्रेशन आपल्याला मिळतं आणि हा एक दुर्मिळ प्रसंग असून लेणीच्या वरच्या बाजूस साईडला आपणास जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आपल्या वेगवेगळ्या वाहनाने हत्ती, घोडे आणि उंट यावर बसून आलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष केल्यास आपणास स्पष्ट दिसून येते की हे जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आता आपणास दिसते हे खिडकी. या खिडकीतून जो प्रकाश येत आहे तो वर्षाच्या विशिष्ट तारखेला बुद्धाच्या चेहऱ्यावर पडत असतो. या प्रसंगाला किरणोत्सव असे संबोधले जाते. हे एक अत्यंत महत्त्वाचं लेणं असून हीनयान पंथ आणि महायान पंथ या दोन्ही पंथाचा संगम या लेणीमध्ये आपणास पाहावयास मिळतो. धन्यवाद.